चला आता आधी मी तुमच्याशी बऱ्याच दिवसांनी मटणाची रेसिपी शेअर करते. तर कांदा आपण बारीक चिरून तेलामध्ये परतवून घेतलेला आहे आणि हा वाटण, तर वाटण्याची रेसिपी पण आपल्या चॅनलला तुम्हाला बघायला मिळेलच. आणि कुकीला झालं आहे का मटण कधी शिजते आणि मला कधी खायला भेटते म्हणून ती शांत बसले, अगदी लाडीगोडी लावते ती. तर आता आपलं वाटण पण परतवून झाले आणि तेल सुटेल, जेव्हा वाटण्याला तेल सुटेल ना तेव्हा आपण त्याच्यामध्ये आता हे मसाले टाकणार आहेत. तर आता वाटण्यामध्ये मी मसाला टाकल्यामुळे जास्त काही मसाले नाही आहे, त्याच्यामध्ये हळद फक्त टाकणार आहे आणि लाल तिखट. तर हे लाल तिखट मी घरी बनवलेले आहे आणि जरा मटण जरा चरचरीत पाहिजे, त्याच्यामुळे जरा थोडं मसाल्याचं प्रमाण वाढवलेलं आहे. आता इथे मसाला पण व्यवस्थित वाटण्यामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि मग आपण याच्यावर टाकणार आहेत मटण. तर आता इथे माझ्याकडनं काय झालं, मटण टाकताना ते शूट नाही माझ्याकडनं झालं, पण मटण टाकून ते व्यवस्थित असे 4-5 शिट्ट्या अशा येऊन द्यायचे आहेत. आणि मटण आपले तर ते शिजलेले आहे. आणि पहिल्यांदा कुकीला मी चपातीवर मटण आणि चपाती तिला पहिल्यांदा खायला देते आणि मग आम्ही जेवणार आहे. तर बघू शकता का मटण किती छान असं हे शिजलेलं आहे. तर ते शूट घ्यायचं मध्ये मध्ये राहिलं, त्याच्यामुळे गोंधळ झाला. पण तुम्ही बघू शकता मटण अगदीच मस्त बनलेलं आहे आणि नक्की त्या प्रकारे तुम्ही बनवून बघा. अगदी सोप्या पद्धतीने हे मटण बनतं आणि रस्सा तुम्हाला कमी जास्त तुम्ही वाढू शकता. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका.